हॅलो. हॅलो. हा, आमच्या इथे आहे ना रिक्षा स्टँडच्या इथे लय कुत्रे जमा झालेत. हॅलो. हॅलो मैडम. हा बोला, मराठीत थोड़ा बोला ना. नहीं नहीं हिंदी में बोलो मैडम। नाही, हिंदी नाही येत मला. मेरे को मराठी नहीं समझे मैडम। मग आता आम्ही काय करायचं? कोण बोलतय तुम्ही? हेलो, हा, कोण बोलतय? मैं सुब्रदर बोल रहा हूँ मैडम यहाँ का। आपका नाम बताओ. इरफान है। हा, हेलो. हेलो। हाँ, क्या नाम है? इरफान इरफान है मैडम। इरफानी है क्या? पूरा नाम नहीं है क्या तुमको? हेलो. शेख इरफान है, शेख इरफान पूरा नाम बताना पड़ता है क्या? तो फिर मराठी नहीं आती? फिर तो हम इधर लोकल के नहीं है ना मैडम, हम आउट ऑफ के है, हैदराबाद के है ना, हमको मराठी थोड़ा कम आता ही नहीं हमें अभी। मग आता काय करायचं? मराठी समजते का तुम्हाला? थोड़ा थोड़ा समझता है मैडम, इतना ज्यादा नहीं समझता हूँ मैं। आपको प्रॉब्लम क्या है वो बोलो ना मैडम। कुत्ता पकड़ने का इधर आके? हाँ, नसबंदी होती है और वैक्सीनेशन होता है, पकड़ के लेके नहीं जाते मैडम। हाँ, नसबंदी करने का है उनका. हाँ नजमा, यही नंबर पे व्हाट्सअप कर दो मैडम आपका एड्रेस, मैं भेजवा दूंगा एड्रेस और आपका और लोकेशन आरती सेंड भेज पवार दो। है मैं, हाँ मैडम। शिवसेना. ओके मैडम, मैं समझ गया हूँ, मैं बाहर हूँ ना अभी, आप लोकेशन भेज देंगे ना मेरे को, मैं इधर कंप्लेंट रजिस्टर में लिख लूंगा ऐसा। चलेगा. आरती प्रथमेश पवार. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एक समाजसेविका आहे. मी काल 7:30च्या दरम्यान आमच्या इथे भटके कुत्रे आहेत, खूप त्रास देत होते. त्यांच्या लसीकरणाच्या संदर्भात मी फोन केलेला. महानगरपालिकेचा ते क्रमांक आहे ना, तो कुत्र्यांचा ते लसीकरणाचा, त्याच्यावर फोन केलेला मी. तर तिथून मी फोन केल्यावर मी त्यांच्याशी मराठीत बोलत होते. तर ते मला म्हणतात, मला मराठी समजत नाही, माझ्याशी हिंदीत बोला. मी बोलले, आम्हाला हिंदी बोलता येत नाही, आमच्याशी मराठीतच बोला. ते बोलतात, आम्ही बाहेरून आलो आहे, आम्हाला मराठी बोलता येत नाही. तर मग महाराष्ट्रामध्ये असून यांनी जे काय म्हणजे तक्रारदार आहेत, त्यांना जर तक्रार घेणाऱ्याला जर मराठीच येत नसेल, तर महाराष्ट्राच्या पब्लिकनी तक्रार द्यायची कोणाला? म्हणजे ज्याला जर येतच नसेल हिंदी बोलता, मग त्यांनी करायचं काय? मग मग समोरच्याशी बोलणार कसं? तर आता हिंदीचे क्लास घ्यायला लागतील का मराठी माणसाला बोलण्यासाठी? तर त्या संदर्भात मी तक्रार करत होते. तर त्यांनी मला काही रिस्पॉन्स नाही दिला नीट बरोबर. तर मला महापालिकेच्या आयुक्ताला एवढीच विनंती आहे, की तुम्ही त्या संदर्भात नीट चौकशी करून तक्रार घेणाऱ्याला नीट भाषा मराठी आली पाहिजे याची शहानिशा करावी आणि मग जे तक्रारदार ठेवावे, एवढीच विनंती आहे माझी. मी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये येऊन निवेदन पण दिलं आहे माझ्या नावाने, माझ्या पक्षाच्या नावाने. जर या माझ्या अर्जावर जर काय आक्षेप घेतला नाही, तर आम्ही पुढे जाऊन आमच्या पक्षातर्फे आंदोलन करू, उपोषण करू. आमच्या पुढे जाऊन आमच्या पब्लिकला हा त्रास झाला नाही पाहिजे, मराठी माणसांना. खास मराठी माणसांना हा त्रास झाला पाहिजे नाही. भटक्या कुत्र्यांचे जे स्ट्रीट डॉग्स आहेत त्यांची संख्या अतिशय वाढलेली आहे आणि त्यामुळे होणारी दुखापत याचाही कोणीही जबाबदारी घेणार नाही. तर त्यासाठी तक्रार नोंदवत असताना जर समोरचे व्यक्ती तर असं बोलतात की मला मराठी येत नाही, तर याबद्दल मी असं म्हणेन की इतर राज्यामध्ये जसं तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये त्यांची भाषा ही कंपल्सरी केलेली असते, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही?